ते एक मिनिट, एक मिनिट, रेकॉर्डिंग स्टार्ट करतो, एक मिनिट, ते विसरलो मी. ओके, झाले. ओके, चला. तर इथे बघा तुम्हाला दिसेल, आता बघा हा ॲरो बघा, मुंबई जो आहे त्याचा ॲरो बघा, तुम्ही जर बघितलाय तर इकडे राईटकडे जाते, म्हणजे राईट डायरेक्शनला मुंबई आहे. अँड 53 किलोमीटरचं आहे, ठीक आहे. स्ट्रेट जर गेला तर JNPT आहे 21 किलोमीटर. ओके, अगन स्ट्रेट गेला तर 20 किलोमीटर तुम्हाला काय उरण मिळतं. म्हणजे हे बोर्ड आहेत, हे तुम्हाला काय सांगतात, हे साईन काय सांगतो तुम्हाला की मुंबई जे आहे हे 53 किलोमीटर आहे टू द राईट. ओके, JNPT आणि युरान हे स्ट्रेट आहेत. ओके, स्ट्रेट अहेड आहेत 21 किलोमीटर आणि 20 किलोमीटर. हे तुम्हाला काय करतात तिथे मोर इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतात की समोर काय येणार आहे. एक क्वेश्चन बघा 2021 मध्ये आला होता, याच्यामध्ये विचारलं होतं की विच रोड साईन डज नॉट मॅच इट्स डिस्क्रिप्शन. बघा, रोड साईन आहे आणि त्याचं डिस्क्रिप्शन आहे, म्हणजे त्याचं मिनिंग काय होतं. ओके, सो बघा, पब्लिक टेलिफोन. ओके, पब्लिक टेलिफोन तर हे तुमचं इथे करेक्ट आहे, ते सिम्बॉल येतं. फर्स्ट एड पोस्ट, ओके, प्रथम उपचार पोस्ट जी आहे तिथे. पेट्रोल पंपसाठी हा सिम्बॉल करेक्ट आहे. रेल्वे क्रॉसिंगसाठी हा इनकरेक्ट आहे. हा काय दाखवतो, ओके, लेफ्ट डायरेक्शन दाखवतो, हा रेल्वे क्रॉसिंगचा नाही आहे. इथं ऑप्शन 3 जे आहे हे तुमचं करेक्ट होतं, हा तुमचा इनकरेक्ट ऑप्शन आहे. त्यानंतर बघा, त्यानंतर आपण इथं बघितलंय, व्हॉट डज द फॉलोइंग रोड साईन इंडिकेट. आता हे साईन काय इंडिकेट करतात बघा, एक ट्रायंगल आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काऊ दाखवलेली आहे. ओके, सो याच्यामध्ये डेंजर फ्रॉम ॲनिमल आहे का, रेल क्रॉसिंग आहे का, फील्ड आहे का, नाही, ते तुम्हाला शो करतं. ओके, हे आपल्याला टेल करतं कॅटल क्रॉसिंग. ओके, हे काय करतं आपल्याला, कॅटल क्रॉसिंग हे आपल्याला काय करतं इथे इंडिकेट करतं. ठीक आहे, डेंजर फ्रॉम ॲनिमल नाही आहे तरी कॅटल क्रॉसिंग आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं होतं. तसं इन दिस वे तुम्हाला काय करायचं, रिमेनिंग जे काही सायन्स आहे त्याचं डिस्क्रिप्शन आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. चला, आपण जातोय आपल्या फर्स्ट क्वेश्चनकडे. व्हॉट डू द फॉलोइंग रोड साईन इंडिकेट. आता जे रोड साईन आहे ते आपल्याला काय इंडिकेट करतात हे तुम्हाला सांगायचं आहे. एकदम सिम्पल आहे, याच्यावर तुम्हाला एक क्वेश्चन 101% येतो. ठीक आहे, चला, फर्स्ट क्वेश्चन आहे बघा, तुम्हाला सिम्बॉल दिसतोय. ओके, तिथे कशाचा आहे तो सिम्बॉल. ओके ओके ओके, ठीक आहे, ग्रेट, हा ग्रेट, खूप छान, खूप छान प्रयत्न करताय तुम्ही. तर बघा, सिम्पल बघितली की समजतं तिथं तुम्हाला की तिथे बघितली की तुमच्या लक्षामध्ये येते. ठीक आहे, ठीक आहे, एक मिनिट. बघितली की तुम्हाला समजतं, बघितली की समजतं बघा, तिथे काहीतरी काम चालू असेल. ओके, हेवी रोडचा, बॅड रोडचा, पेडेस्ट्रियन ऑन रोडचा आहे का नाही, तर मेन ॲट वर्क तुम्हाला दिसतं की हा जो मेन आहे, ओके, हे डुईंग समथिंग वर्क, तो काहीतरी काम करत आहे. सो त्यावरून तुम्ही लक्षात ठेवायचं की मेन ॲट वर्क, राईट, म्हणजे तिथं काहीतरी काम चालू आहे. सो त्यावरून तुम्हाला ते लक्षात येतं. त्यानंतर बघा इथे बघा तुम्हाला काय दिसतंय. ठीक आहे, सेकंड नंबरमध्ये काय असेल रे, सेकंड नंबर कशी सिम्बॉल आहे. करेक्ट करेक्ट, स्टीप क्लिप्स आहे का, नो क्लाइम्बिंगचं आहे का, डेंजरस. एक मिनिट, एक मिनिट थांबा. हॅलो, हा बोल ना सूरज. काय नाही बघ, क्लास चालू होता. हो, काय म्हणतं.
ओके सॉरी हां चला. तर बघा इथे बघा जर बघितले तर आपल्याला दिसतं इथे इथं रॉक आहे आणि रॉकचे सम बघा काही जे पार्ट्स आहेत तुम्हाला दिसतं इथं पडलेले. सो रॉक फॉलिंगचा तुमचा सिम्बॉल आहे मीन्स डेंजर आहे तिथे राईट ते तुम्हाला त्यावरून लक्षात येतं राईट. चला आता ऑप्शन नंबर 3 मध्ये आहे सिम्पल याचा ऑप्शन नंबर 3 मध्ये मला वाटत नाही की तुम्हाला तो येणार नाही. सिम्पल आहे ते कशाचा सिम्बॉल आहे रे सांगतील का तुम्हाला. अरे तो रेल क्रॉसिंगचा आहे. कशाचा आहे रेल क्रॉसिंगचा आहे. ठीक आहे. सो बघा हा सिम्बॉल लक्षात ठेवा हा कशाचा तुमचा रेल क्रॉसिंगचा. त्यानंतर बघा हा तर मला वाटतं सगळ्यात सिम्पलच आहे तुम्ही इझिली सांगू शकता कशाचा सिम्बॉल आहे तो. बरोबर नो एंट्रीचा. बघा एक बघा आता हे नो एंट्री काय स्ट्रेट जो रोड आहे स्ट्रेट जो रोड आहे तो नो एंट्री आहे म्हणजे तुम्हाला स्ट्रेट ड्रायव्हिंग अलाउड नाही आहे. ऐका एक्झिट करून जॉईन करा. तुमचा नेटवर्कचा इश्यू येतोय त्याच्यामुळे एक्झिट करून जॉईन करा तुमचा इश्यू सॉल्व्ह होईल. पटकन करा एक दोन तर ट्राय करा पटापट. डेटा बघा संपलाय का आपला दुसरा काही इश्यू आहे का बघा एकदा पटकन करा जॉईन. ओके सो बघा हा काय आहे स्ट्रेटमध्ये म्हणजे आपण स्ट्रेटमध्ये आपल्याला अलाउड नाही आहे ड्रायव्हिंग करणं ओके किंवा जाणं. सो नो एंट्रीचा तुमचा हा येतोय ऑप्शन 2 तुमचा काय येतो इथं करेक्ट येतोय. त्यानंतर 5th नंबरचा बघा सिम्पल आहे हा साईन कशाचा असतो रे राईट तुम्हाला माहिती आहे ना. सिम्पल आहे डेंजर रेस्टॉरंट ग्रॉसर्स की केमिस्ट कशा सिम्बॉल आहे तो. बरोबर केमिस्ट आहे तुमचे मेडिकल स्टोअर जे असतात त्यासाठी पण ते यूज करतात ओके. सो त्यासाठी ते यूज करत असतात केमिस्ट. चला त्यानंतरचं बघा या 6 नंबरचा कशा सिम्बॉल आहे तो. बरोबर पेट्रोल पंपचा आहे तो. येस ऑप्शन नंबर काय आहे तुमचं इथं 2 करेक्ट पेट्रोल पंपचा आहे तो. ठीक आहे सिम्पल. चला सिम्पल आहे पेट्रोल पंपचा साईन आहे तो. 7 नंबरचं घ्या. येस इथे बघा अप हिल स्लोप आहे का डेंजर कॉशन का नाही. तर बघा स्टेअर दिसतात ओके म्हणजे स्टेअर्स अहेड म्हणजे समोर काय आहेत पायऱ्या आहेत असं त्याचा अर्थ होतो. ठीक आहे चला नेक्स्ट आहे 8 नंबरचा. तो बघा चेअरवर ओके इथे जर बघितलं तर बघा चेअर अवेलेबल का बी सीटेड का हॉस्पिटल का नाही. तर बघा हे काय आहे रिझर्व फॉर द हँडिकॅप जे हँडिकॅप पर्सन त्यासाठी काय ती सीट्स म्हणा किंवा ती जागा काहीतरी ते रिझर्व आहे ओके त्यांच्यासाठी. सो हा सिम्बॉल काय करतात तिथे जनरली यूज करत असतात. त्यानंतर 9th नंबरचा मला वाटतं सगळं सिम्पलच आहे. सांगा 9th नंबरचा काय असेल. ओके सो बघा इथे जर बघितलं तर स्पीक लाऊडली का नाही. इथे बघा हॉर्न जो आहे त्याच्यावर एक आडवी लाईन्स आहे ओके. सो म्हणजे काय आहे तुम्हाला जो हॉर्न जो आहे तो अलाउ नाही आहे तिथं ओके नो हॉर्किंग ओके हे तुमचं करेक्ट येतं. 10 नंबरचं बघा आता हा कशाचा आहे रे बघा एक स्कल आहे आणि 2 बोन क्रॉस केलेले आहेत. हा बरोबर हे डेंजरसाठी आहे. तुम्ही बघा जे इलेक्ट्रिकल पोल्स आहेत तिथे तुम्ही बघितलं असेल ओके जे ट्रान्सफॉर्मर असतात जे केमिकल्स असतात ओके जे डेंजर केमिकल असतात ओके त्यासाठी बघा इथे आपण यूज करतो असं तर हे डेंजरचं येतं त्याच्यामध्ये. ठीक आहे सो ऑप्शन नंबर 1 काय येतं करेक्ट येतं इथं.
त्यानंतर बघा तुम्हाला काय करायचं इथं, चूज द करेक्ट ऑप्शन. करेक्ट ऑप्शन तुम्हाला फाइंड आउट करायचं बघा. द मॅन विल पनिश स्ट्रेंजर हू एंटर हिज प्रायव्हेट ग्राउंड. ओके. द इन्स्ट्रक्शन ही विल पुट अप इज, म्हणजे बघा एक मॅन आहे, तो काय करतो, पनिश करतो. इफ समबडी स्ट्रेंजर इफ एंटर दी हिज प्रायव्हेट ग्राउंड और लॉन्स, सो व्हॉट सिम्बॉल ही विल पुट देअर. ऑप्शन नंबर 4. नंबर 4. ओके. ओके चला, आता इथे बघा, इथे काय करायचं बघा. आता इथे काय नो एंट्री म्हणजे काय, तिथं अलाउड नाही आहे. ठीक आहे, म्हणजे कोणी तिथं जाऊ शकत नाही आहे, हे आहे. एक हे पेन नाही घेऊ. ठीक आहे, इथे बघा. आता इथे जर बघितलं तर अ मॅन विल पनिश स्ट्रेंजर हू एंटर हिज प्रायव्हेट ग्राउंड. प्रायव्हेट ग्राउंड म्हणजे काय, सिम्पली एखादं ग्राउंड आहे, तिथे एखादा अननोन पर्सन जर जात असेल तर त्याला काय करतो, तो पनिश करतो. राईट. तर त्यासाठी बघा कुठलं सिम्बॉल आपण इथं यूज करणार हे तुम्हाला सांगायचं आहे. मेन ॲट वर्क, डेंजरस एरिया, हे दोन तर आपण यूज करणारच नाही. ओके. एक आहे बघा ट्रेस पॅसर्स विल बी प्रॉसिक्युटेड, और एक आहे नो एंट्री. तर मला सांगा दोन पैकी कोणता असेल. आता पुन्हा बघा आणि मला सांगा. ऑप्शन नंबर 2. ओके. ऑप्शन नंबर 3. ओके. ऑप्शन नंबर 3. ओके 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 एक मिनिट चला. आता ओके, आता बघा दोन्ही म्हणजे तुमचं कन्फ्युजन आहे, तर एक समजून घ्या. एक मिनिट. हे दोन्ही मध्ये तुम्हाला एक गोष्ट समजून घ्यायची आहे. कसं आहे माहिती आहे का, दोन्ही तुम्हाला सेमच वाटतं आणि दोन्ही तुमचे आन्सर वाढू शकतात तुम्हाला, की सर ऑप्शन 3 पण आहे. एक मिनिट काय बाळा, एक मिनिट बाळाला नेऊन सोडू का. चला एक मिनिट लक्षात ठेवा. ओके चला, सॉरी आहे. काय बाळा आहे याची, समजत मी नाहीच. असू द्या, आज माझ्याकडेच बसून आहे तो. असो बघा. आता बघा दोन्ही पण तुमचं इथे करेक्ट होऊ शकतं. राईट. बट नो एंट्रीचा अर्थ काय आहे, म्हणजे नो वन कॅन एंटर, कोणीच एंटर करू शकत नाही. स्ट्रेंजर पण नाही अँड नो वन, त्याला म्हणतात नो एंट्री, म्हणजे कोणीच ते जाऊ शकत नाही. ठीक आहे, त्याला नो एंट्री म्हणतात. आणि बघा ट्रेस पॅसर्स विल बी प्रॉसिक्युटेड. प्रॉसिक्युटेड म्हणजे काय, जो एंट्री करेल, ओके, एंट्री करेल त्याला शिक्षा करण्यात येईल, म्हणजे प्रॉसिक्युटेड. म्हणजे ट्रेस पॅसर्स विल बी प्रॉसिक्युटेड, म्हणजे जो एंट्री करेल समजा त्याला काहीतरी आपण म्हणूया, काहीतरी त्याला शिक्षा करण्यात येईल, असं ते सिंपल आहे याचा अर्थ. ओके, म्हणजे जो एंट्री करेल समजा त्याला त्याला काहीतरी इथं पनिशमेंट होणार. हे सिंपल तुम्हाला हेच आहे, फक्त मिनिंग समजलं पाहिजे. नो एंट्री म्हणजे काय, नो वन कॅन एंटर. राईट, त्याचा अर्थ तसं होतं ते. पण ॲक्च्युअली मध्ये नो एंट्री पण येतं. पण नो एंट्री म्हणजे काय आहे, नो एंट्री म्हटल्यानंतर बघा प्रायव्हेट ग्राउंड आहे आणि ते फक्त काय स्ट्रेंजरलाच काय करतोय, प्रोहिबिटेड करतोय, की त्यालाच फक्त येतात नाही आहे. ओके, स्ट्रेंजरला. सो त्यावरून तुम्ही ते ऑप्शन 3 करू शकता. अँड 2 पण काही नाही, 2 पण येऊ शकतं, कारण ते पण त्यालाच मॅच करतं. ते दोन्ही पण आपण म्हणूया करेक्ट येतं, तुमचं येतं ते. ठीक आहे, पण नो एंट्रीमध्ये थोडासा डिफरन्स आहे, बट ते आपण घेऊन चालू. चला. विच ऑफ द फॉलोइंग इन्स्ट्रक्शन विल यू फाइंड इनसाइड अ हॉस्पिटल. हॉस्पिटलमध्ये कोणतं दिसेल तुम्हाला इन्स्ट्रक्शन रे. ऑप्शन नंबर 2 अरे हॉस्पिटलमध्ये आपण नो पार्किंग असेल का, नाही, सायलेंट प्लीज. ओके, सायलेंट प्लीज हॉस्पिटलमध्ये बघितलं असेल तुम्ही, सायलेंट प्लीज. ठीक आहे. विच ऑफ द फॉलोइंग इन्स्ट्रक्शन विल यू फाइंड ॲट अ रेल्वे तिकीट बुकिंग काउंटर. रेल्वे
तिकीट बुकिंग काउंटर कुठले इन्स्ट्रक्शन जनरली आपण बघतो? दोज बिलो 16 नॉट एलिजिबल, बी केअरफुल ऑफ डॉग्स, प्लीज स्टँड इन अ क्यू, और एंट्री ओनली. काय असतं रे तिथे? ओके, आपण आता ठीक आहे, आता रेल्वे तिकीट काउंटर जर असेल तिथं आता दोज बिलो 16 नॉट एलिजिबल असं थोडं असते त्यामध्ये, ते एलिजिबल नाहीत का ट्रॅव्हल करणं? आहेत ना. ओके, बी केअरफुल ऑफ डॉग्स, रेल्वे स्टेशनवर डॉग्स कशाला लोक हे करतील? ओके, एंट्री ओनली नाही, तर प्लीज स्टँड इन अ क्यू, रांगेत उभे राहा, कारण हे इन्स्ट्रक्शन तिथे आपण जनरली बघतो. चला नेक्स्ट बघूया आपण. फिल इन द ब्लँक आहे विथ द करेक्ट ऑप्शन. ऑलवेज विअर अ हेल्मेट व्हाईल ड्रायव्हिंग. सो काय ड्रायव्हिंग करताना आपण हेल्मेट विअर करायला पाहिजे? ऑप्शन आहेत कार, ट्रक, बस और मोटरसायकल. येस, ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट, मोटरसायकल. मोटरसायकल करताना ओके. डू नॉट डॅश नियर अ हॉस्पिटल और स्कूल. व्हॉट? Yes, do not honk near the hospital or school. Option 3 is correct. Always use dash while crossing the road. काय आपण क्रॉस करायला पाहिजे किंवा कशाने आपण रोड क्रॉस करायला पाहिजे? करेक्ट, झेब्रा क्रॉसिंग. ऑलवेज फॉलो दी झेब्रा क्रॉसिंग. चला नेक्स्ट आहे, विच ऑफ द फॉलोइंग साइन से डेंजर. डेंजर साइन कुठला रे? बघा 3 आहेत, मला सांगा डेंजरचा साइन कुठला आहे? येस, ऑप्शन नंबर 1. ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट. ओके, स्कल अँड 2 क्रॉस बोन आहेत. चला सेकंड साइन कशाचा आहे? सेकंड येस सेकंड साइन आहे तुमचा रेस्टॉरंट, हॉटेल. ओके राईट. थर्ड साइन कशाचा आहे? येस, मेन ॲट वर्क. अँड लास्ट साइन कशाचा आहे? 60. येस येस ओके, हा साइन आहे तुमचा स्पीड लिमिटचा. ओके, स्पीड लिमिटचा आहे, म्हणजे इथे तुम्हाला जो स्पीड लिमिट ठेवायचा तो 60 किलोमीटर पर आवर ठेवायचा आहे, याचा अर्थ असा होतो. ठीक आहे, चला सिम्पल होतं. आता बघा नंतर बघा एलिमेंट इन स्टोरी. एलिमेंट इन स्टोरी मीन्स वॉट? स्टोरी आहे आणि स्टोरीच्या रिलेटेड काही क्वेश्चन्स असतात. सिम्पल. ओके, की व्हॉट इज द बेस्ट टायटल फॉर दिस स्टोरी. ओके, आणि त्याच्या रिलेटेड काही क्वेश्चन्स समजा अदर क्वेश्चन्स तुम्हाला याच्यावर दिलेले असतात. ओके, आता स्टोरी कशी असली पाहिजे? मस्ट बी इंटरेस्टिंग, प्रोव्हाइड द रिक्रिएशन अँड ऑल्सो हॅव द मेसेज इन द ऑर्डर टू कीप द अटेन्शन ऑफ द रीडर. म्हणजे स्टोरी कशी असली पाहिजे? इंटरेस्टिंग असली पाहिजे आणि त्या स्टोरीमध्ये काहीतरी मेसेज पण असला पाहिजे. ओके, सो दॅट रीडर जो आहे तो त्याचं अटेन्शन तो काय करेल? कंटिन्यू करेल तिथं. ठीक आहे, आता गुड स्टोरी जे असतं त्याच्यामध्ये काय की एलिमेंट्स असायला पाहिजे? तर टायटल एक इंटरेस्टिंग टायटल असलं पाहिजे, सो दॅट रीडर ऑलवेज अट्रॅक्ट झालं पाहिजे. ओके, गुड इंट्रोडक्शन असलं पाहिजे. ओके, दॅट मेक द रीडर विश टू कंटिन्यू द रीडिंग. ओके, इंट्रोडक्शन खूप चांगलं असलं पाहिजे. वेल डिस्क्राईब सेटिंग दॅट क्रिएट द राईट मूड अँड सेटिंग पण व्यवस्थित पाहिजे. मीन्स कुठला आपण काय म्हणतो त्याला सिच्युएशन. मूवीमध्ये बघा ना, तुम्ही बघता एक सीन कसे असतात त्यांची, बरोबर ना, टायमिंग असते, तर त्यानुसार असलं पाहिजे. त्याच्यामध्ये बघा सिरीज ऑफ इव्हेंट और ॲक्शन असले पाहिजे, इंटरेस्टिंग असले पाहिजे. राईट, सस्पेन्स असला पाहिजे त्याच्यामध्ये. आपण सिम्पल म्हणूया की मूवी बघितली की सस्पेन्स असेल एंडिंगपर्यंत तर खूप मजा येते, आपण एंडिंगपर्यंत पाहतो. आणि स्टार्टिंगला सस्पेन्स जर समजला की आपण पाहत नाही. ओके, सो इंटरेस्टिंग असलं पाहिजे प्लॉट, सिरीज ऑफ इव्हेंट और ॲक्शन्स. ओके, लाईव्हली कॅरेक्टर असले पाहिजे हू आर इंटरगल पार्ट ऑफ द स्टोरी. एन्जॉयबल कन्व्हर्सेशन असले पाहिजे, डायलॉग्स असले पाहिजे. डायलॉग्स राईट, झुकेगा नहीं साला, पुष्पाचं तुम्ही बघितलं असेल किती फेमस झाला होता, तर फेमस डायलॉग. क्लायमॅक्स अँड सॅटिस्फॅक्टरी कन्क्लुजन.
म्हणजे क्लायमॅक्स असलं पाहिजे एंडिंग पर्यंत. ओके, एक थ्रिलिंग मोमेंट असलं पाहिजे त्याच्यामध्ये. कन्क्लुजन, सॅटिस्फॅक्टरी कन्क्लुजन मीन्स एंडिंगला तुम्हाला कन्क्लुजन पण मिळालं पाहिजे. पूर्ण मूवी बघितली बट ॲक्च्युअलमध्ये तुम्हाला काही समजलं नाही त्याच्यामध्ये. फॉर एक्झाम्पल बाहुबली. ओके, कट्टापा को किसने मारा पता ही नहीं चला एंड तक, सस्पेंस था लेकिन एंड में पता नहीं चला. तर कन्क्लुजन पाहिजे त्याच्यामध्ये. और मेसेज आणि मोरल स्टोरी तर खूप इम्पॉर्टंट आहे, डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट म्हणा, मेसेज किंवा मोरल स्टोरी. पण आता काही मेसेज किंवा मोरल स्टोरी जास्त आपल्याला दिसत नाही, पण मेसेज किंवा मोरल स्टोरी असणं खूप गरजेचं आहे. काहीतरी मेसेज पाहिजे, समथिंग वी मस्ट लर्न फ्रॉम द स्टोरी, हे इम्पॉर्टंट आहे. ओके, चला एक सिम्पल स्टोरी आहे आणि मला वाटतं की या स्टोरीपासून नक्कीच तुम्हाला काहीतरी मेसेज मिळेल आणि तुम्ही याचे आन्सर मला देऊ शकाल. ठीक आहे, तर स्टोरी मी रीड करतो. ठीक आहे, त्यानंतर तुम्ही मला त्याचे आन्सर्स वगैरे सांगा की तुम्हाला कसं वाटलं, काही नाही, काय आहे स्टोरीमध्ये. ठीक आहे, थ्रिलिंग होतं का, सस्पेन्स होता का, काय वाटलं स्टोरीबद्दल. ओके, सिम्पल आहे बघा. अ थर्स्टी क्रो saw the pitcher of water and soup toward it. Pitcher means what? घागर, पाण्याची. ओके, भांड. ओके, soup toward it. soup means what? धावणे त्याच्याकडे, एखाद्या गोष्टीकडे. ओके, however there was very little water in the pitcher and the crow could not reach it. त्याने बघितलं एक भांड पाण्याचं, त्याच्याकडे तो गेला धावत आणि खूप कमी पाणी होतं त्याच्यामध्ये. सो त्या पाण्यापर्यंत तो पोहोचू शकला नाही. इट हॅन अ आयडिया, त्याच्याकडे एक आयडिया होती. व्हॉट? इट पिक अप सम पेबल्स. त्याने काही पेबल्स मीन्स छोटे छोटे दगड्स घेतले अँड थ्रू देम इन टू द पिचर्स, आणि ते त्याने त्या पिचर्समध्ये, भांड्यामध्ये टाकले. द वॉटर रोज अप, वॉटरची जी लेवल आहे ती वाढली. अँड द क्रो क्वेंच इट्स थर्स्ट. क्वेंच मीन्स भागवणे, शांत होणे, तहान. ओके, सो हे एक सिम्पल स्टोरी आहे. तो क्वेश्चन आहे बघा, हू और व्हॉट इज द इंट्रेगल पार्ट ऑफ द स्टोरी. स्टोरीचा इंट्रेगल पार्ट काय आहे? ओके, इंट्रेगल मीन्स व्हॉट? इम्पॉर्टंट पार्ट काय आहे, कॅरेक्टर काय आहे स्टोरीचं. ओके, या स्टोरीचं इंट्रेगल पार्ट किंवा कॅरेक्टर म्हणा, ते इम्पॉर्टंट आहे तुमचं बघा, क्रो. येस, क्रो. सो ऑप्शन नंबर 4 तुमचं काय येतं, करेक्ट. काहीच नाही या स्टोरीमध्ये, राईट. तुम्ही स्टोरी लहानपणी खूप वेळा, बऱ्याच वेळा ऐकलेली आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा नेक्स्ट आहे क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग प्रोव्हर्ब्स विल यू यूज ॲज अ कन्क्लुजन. आता तुम्हाला ॲज अ कन्क्लुजन, कन्क्लुजन मीन्स एंडिंगला काय झालं, तुम्ही काय मोरल घेतलं स्टोरीपासून. ओके, तर त्यासाठी कुठला प्रोव्हर्ब्स तुम्ही यूज कराल त्यासाठी. ठीक आहे, हे तुम्हाला सांगायचं आहे. सिम्पल आहे, राईट. काय यूज कराल तुम्ही इथं. आता एंडिंगला तुम्हाला माहीत झालं काय झालंय. क्रो पिचर्सकडे गेला, बघितलं खूप कमी पाणी आहे, तर त्याच्याकडे एक आयडिया होती. त्याने काय केलं, पेबल्स सिलेक्ट केले अँड थ्रू अप केले इन दॅट पिचर्स. सो द लेवल ऑफ द वॉटर रोज अप अँड ही ड्रिंक दॅट वॉटर. सो ही सिम्पल स्टोरी आहे. तर यावरनं तुम्हाला काय कन्क्लुजन देता येईल, काय प्रोव्हर्ब्स करेक्ट असेल. करेक्ट म्हणजे बरोबर, गरज पडल्यानंतर माणूस काही पण करतो, आपण म्हणतो ना, गरज पडल्यानंतर काही पण करतो मीन्स नेसेसिटी इज द मदर ऑफ इन्व्हेन्शन. म्हणजे गरज पडल्यानंतर आपण काही पण शोध लावू शकतो. सो ऑप्शन 1 इज करेक्ट. ठीक आहे, चला. विच ॲडजेक्टिव्ह विल डिस्क्राईब द क्रो द बेस्ट. आता कुठला ॲडजेक्टिव्ह तुम्ही यूज कराल क्रोसाठी, कुठला ॲडजेक्टिव्ह तुम्ही यूज कराल क्रोसाठी. स्मार्ट, कनिंग, ऑनेस्ट, इव्हिल. येस, क्रो कसा होता, स्मार्ट होता. सो दॅट्स वाय ही फाइंड दी सम आयडियाज. ओके, दॅट्स वाय ही फाउंड सम आयडियाज. स्मार्टनेस, राईट, स्मार्ट होता तो. सो नेक्स्ट वन आहे, विच विल बी द मोस्ट सुटेबल टायटल फॉर द स्टोरी. तर मला सांगा, सुटेबल टायटल काय असेल रे, बेस्ट टायटल काय असेल या स्टोरीसाठी. येस, या स्टोरीचं बघा मेन कॅरेक्टर होतं तुमचा क्रो, आणि क्रो कसा होता, स्मार्ट होता. ओके, आणि त्याला तहान लागली होती. सो एक बेस्ट टायटल असू शकतं बघा इथं, द थर्स्टी क्रो.
सो ऑप्शन 3 तुमचं करेक्ट येतं. सिम्पल स्टोरी अँड सिम्पल्स आन्सर. सिम्पल एक स्टोरी होती. एलिमेंट्स ऑफ स्टोरी म्हणजे काय, त्या स्टोरीमध्ये काही एलिमेंट्स असतात ना, कॅरेक्टर असतात, टायटल असतं, राईट, बऱ्याच गोष्टी असतात, तर त्यावरनं स्टोरी आहे. चला नेक्स्ट आपण बघूया एक स्टोरी काय आहे आणि बघूया काय तुम्हाला आन्सर कसे देता येतात ते. ठीक आहे, चला बघा. अ milkmaid had been to meadow to the milk her cows. Okay, the milkmaid had been to the meadow to the milk her cows. म्हणजे milkmaid ती काय करते, तिच्या काऊला, मिडो मीन्स वॉट, ग्रेझिंग काऊ, ठीक आहे, तिला चारा घालणं, दुधासाठी चारा घालत होती त्याला किंवा चारत होती. नाव शी वॉज रिटर्निंग होम विथ द पेल ऑफ द मिल्क ऑन हर हेड. पेल मीन्स काय, भांड, ठीक आहे, कशाचं, दुधाचं, डोक्यावर घेऊन ती जात होती. शी थॉट, तिला काय वाटलं, आय विल मेक क्रीम अँड बटर आउट ऑफ दिस मिल्क. तिला वाटलं की मी काय करणार, क्रीम आणि बटर मस्त बनवणार. ओके, देन सेलिंग देम, त्याला विकणार. अँड आय विल बाय एग्स, आणि त्यापासनं एग्स घेणार, अंडे. अँड आय शॅल हॅव अ गुड पॉट्री फार्म, आणि त्यानंतर एक चांगलं पॉट्री फार्म माझ्याकडे असणार. शी देन थॉट, आय शॅल सेल सम ऑफ माय हेन्स, काही त्यामधल्या ज्या हेन्स आहेत मी त्यांना विकणार. अँड बाय अ फाईन ड्रेस, आणि एक सुंदर ड्रेस घेणार. एव्हरीबडी विल ॲडमायर मी, म्हणजे प्रत्येक जण मला काय करेल, ॲडमायर करेल, प्रशंसा करेल माझी. दूरकर बाळा, ठीक आहे. बट आय विल जस्ट टॉस माय हेड ॲट देम, आणि जसं की मी माझं डोकं फिरवलं, टॉस केलं, राईट. लाईक दिस लॉस्ट इन दीज डे ड्रीम्स, आणि सर्व जे ड्रीम्स होत्या या दिवसाच्या त्या सर्व हरवल्या. वाय, शी फॉर गॉट अबाउट द पेल ऑन हर हेड, ती विसरली की तिच्या डोक्यावर काय आहे, दुधाचं भांड आहे. ओके, शी टॉस हर हेड विथ द जर्क अँड दी पेल ऑफ द मिल्क केम टम्बलिंग डाऊन, म्हणजे जसं तिनं तिचं डोकं फिरवलं तसं जर्क बसला, धक्का बसला, आणि जे पेल म्हणजे भांडव दुधाचं ते गडगडत खाली पडून गेलं. टम्बलिंग मीन्स गडगडणे, गडगड खाली पडते ना गोष्ट, लाईक दॅट. अँड ऑल मिल्क वॉज स्पिल्ड, सगळं मिल्क सांडून गेलं. डिअर ओ डिअर शी क्राईड, आय हॅव लॉस्ट माय ऑल, सर्वच माझं इथं हरवलंय. सो सिम्पल एक स्टोरी आहे. चला क्वेश्चन आहे, व्हॉट टाईप ऑफ गर्ल वॉज द मिल्कमेड. जी मिल्कमेड गर्ल होती ती कशा प्रकारची होती. ओके, तिचं बिहेवियर कसं होतं, किंवा काय म्हणता येईल तुम्हाला, कनिंग, क्लेवर, फुलिश की ब्रेव. सिम्पल आहे, त्याच्या मिस्टेकमुळे सर्व जे मिल्क आहे ते स्पिल्ड आउट झालं. सो शी फुलिश, मूर्खपणा आहे तिच्यामध्ये जरा जास्त, ठीक आहे. व्हॉट इज द मॅसेज इन दिस स्टोरी, या स्टोरीमध्ये काय मेसेज आहे रे, तुम्हाला सांगता येईल का, तुम्हाला मेसेज फाइंड आउट करता येईल का. ऑप्शन रीड करा, मेसेज तुम्हाला सापडतो. नेवर मेक अ प्लॅन, प्लॅन बनवू नका. डू नॉट थिंक ऑफ द फ्युचर, फ्युचरबद्दल विचार करू नका. डोंट काउंट युअर चिकन्स बिफोर दे आर हॅच. डू नॉट क्राय ओव्हर अ स्पिल्ड मिल्क. काय मेसेज तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता फ्रॉम द ऑप्शन. येस, बघा, नेवर मेक अ प्लॅन्स. आता नेवर मेक अ प्लॅन्स हे तर ऑप्शन आपल्या याच्यामध्ये समजत नाही. याच्यामध्ये काय समजतं, प्लॅन बनवा तुम्ही. डू नॉट थिंक ऑफ द फ्युचर, फ्युचरबद्दल विचार करू नका. अरे करा विचार, दॅट इज बेस्ट थिंग. बट डू नॉट काउंट युअर चिकन्स बिफोर दे हॅच, म्हणजे एखादी गोष्ट येण्यापूर्वीच त्याचा रिझल्ट तुम्ही बघू नका. मीन्स वॉट, की तुमच्याकडे जे एग्ज आहेत ते हॅचच झाले नाही. हॅच मीन्स वॉट, त्यांना आपण म्हणूया अजून पिल्लेच बाहेर आले नाही. सो हाऊ यू कॅन थिंक अबाउट द चिकन्स, चिकन्सबद्दल तुम्ही कसा विचार करू शकता. ओके, सो ऑप्शन 3 करेक्ट आहे तुमचं. ओके, डोंट काउंट युअर चिकन्स बिफोर दे हॅच, हे करेक्ट येतं. विच इज द मोस्ट इम्पॉर्टंट लाईन ऑफ द फॉलोइंग. याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट लाईन काय आहे रे, याच्यामध्ये काय वाटतं तुम्हाला की ही गड्यात सर्वात इम्पॉर्टंट लाईन आहे, काय असू शकतं. Option 2.
ओके चला. आय शॅल हॅव अ गुड पॉल्ट्री फार्म ही सर्वात बेस्ट लाईन आहे का? ऑल द मिल्क वॉज स्पिल्ड. आय शॅल सेल सम ऑफ माय हेन्स अँड बाय अ फाईन ड्रेस. डिअर ओ डिअर. तर इथे बघा आता इम्पॉर्टंट लाईन म्हणजे काय बघा. इथे इम्पॉर्टंट लाईन काय आहे की एक वर्ड किंवा एक सेंटेन्स त्यामुळे या मिल्क मेडचा पूर्ण मूडच चेंज झाला. म्हणजे अगोदर शी वॉज ड्रीमिंग. ओके ती काही पण ड्रीम करत होती अगोदर की मी असं करणार तसं करणार. बट वन मिस्टेक ओके तिला सगळं लॉस्ट करायला लावतो. ओके सो ती मिस्टेक काय होती जे मिल्क जे आहे ते सांडणं. म्हणजे ही एकच सेंटेन्स ज्यामुळे मिल्क सांडलं त्याच्यामुळे काय झालं स्टोरी एकदमच चेंज झाली. अगोदर ती कशी विचार करत होती यार बघा ना तुम्ही की शी वॉज थिंकिंग अबाउट दी हर न्यू ड्रेस. ओके पोएट्री फॉर्म. ओके अँड मेनी मोर थिंग्स. बट वन मिस्टेक okay made her lost everything. So that is all the milk was spilled. So this is the important line. Okay we change the meaning of the story. Okay so option 2 is correct. म्हणजे बघा ना अगोदर ती काय विचार करत होती आणि दूध सांडल्यानंतर तिला कसं वाटलं म्हणजे त्या एका लाईननं सर्व चेंज झालं स्टोरी. सो ते इम्पॉर्टंट आहे. ओके तर ऑप्शन 3 तुमचं इथं काय येतं ऑप्शन 2 करेक्ट येतं. ठीक आहे चला. मोना ओके द बोस्टर. ठीक आहे बोस्टर मीन्स वॉट खोटं बोलणं आणि खूप त्याला आपण काय म्हणतो बढाईपणा मारणं बढाई मारणं. ठीक आहे बोस्टर मीन्स काय बढाई मारणं. ठीक आहे बढाया मारणं त्याला म्हणतात. ठीक आहे बघा आता काय होतं ते हे स्टोरी बघा इम्पॉर्टंट आहे. लास्ट आहे पॅसेज पॅसेज म्हणा स्टोरी म्हणा. बढाया मारणं बघा. मोना वॉज अ ग्रेट बोस्टर अँड ग्रेट लायर. मोना बढ्या पण खूप मारायची आणि खोटं पण खूप बोलायची. ओके शी ऑप्टेन टोल्ड लाईज अबाउट मेनी थिंग्स. बऱ्याच वेळा ती बऱ्याच गोष्टीबद्दल खोटं बोलायची. वन डे वेन शी हॅड गोन विथ हर क्लास ऑन अ पिकनिक टू अ लेक. आता काय झाले ती तिच्या क्लास सोबत पिकनिकला गेली एका लेकवर. शी बोस्टेड दॅट तिने खोटं काय बोललं बघा. शी बोस्टेड दॅट बढाई मारली काय मारली दॅट शी वॉज अन एक्सलंट स्विमर. म्हणजे ती एक्सलंट स्विमर आहे तिने बढाई मारली. अँड दिस वॉज अ बिग लाय आणि खूप मोठं खोटारडं होतं. नो सुनर हॅड शी अल्टर द लायर दॅन देअर वॉज लाऊड स्प्लॅश अँड क्राय. जसं ती खोटं बोलते ना बोलते की तसं काय झालं बघा इथे अल्टर. अल्टर मीन्स तिनं हे बोललं ना बोललं की काय झालं एक लाऊड स्प्लॅश अँड क्राय म्हणजे रडण्याचा आवाज आला. निक्की हॅड फॉलन इन टू द वॉटर. निक्की पाण्यामध्ये पडली होती. क्विक मोना बघा आता बाकीचे म्हणतात मोना क्विक जम्प इन अँड सेव्ह हर. पाण्यामध्ये उडी मारा आणि तिला वाचव. यू आर एक्सलंट स्विमर. कारण तिने बढाई मारली खोटं बोललं तर सगळ्यांना असंच वाटेल ना की ती एक बेस्ट स्विमर आहे. ओके यू आर एक्सलंट स्विमर आरंट यू नाही का. शाउटेड अदर्स बाकीचे ओरडले. मोना तू खूप चांगली पोहतेस मार उडीन वाचव. पुअर मोना आता गरीब मोना काय म्हणते शी स्टूड देअर ट्रेम्बलिंग. थरथर कापत ती म्हणत होती काय म्हणत होती आय टोल्ड यू लाय. मी खोटं बोलले. शी सेड आय कॅनॉट स्विम ॲट ऑल. मी पोहू शकत नाही आणि मी कधी पोहले नाही. द अदर लुक ॲट हर इन अ शॉक. सगळ्यांना शॉक बसला त्यांच्याकडे पाहत होते. फॉर्च्युनेटली वन ऑफ द टीचर डाईव्ह अँड सेव्ह निकी. आणि एका टीचरनं काय केलं डाईव्ह उडी मारली पाण्यामध्ये आणि तिला वाचवलं. नो वन स्पोक टू मोना. कोणी मोनाला बोललं नाही फॉर लॉंग टाईम आफ्टर दॅट. त्यानंतर बऱ्याच काळापर्यंत. तर सिम्पल स्टोरी आहे. तर मला वाटतं तुम्ही याचे आन्सर द्यायला पाहिजे. सिम्पल होतं. फर्स्ट क्वेश्चन आहे बघा हू इज द इंटिग्रल कॅरेक्टर ऑफ द स्टोरी. तर इंटिग्रल कॅरेक्टर कुठलं आहे रे या स्टोरीचं किंवा मेन कॅरेक्टर काय वाटतं तुम्हाला. ही स्टोरी कशावर बेस आहे. मेन कॅरेक्टर कुठलं आहे याचं. ओके सो बघा
ओके, इंटिग्रल कॅरेक्टर. आता बघा इथे मेन कॅरेक्टर तुमचं मोना चावला म्हणता येईल, कारण ती बोस्टन लायर होती, तर हे पण तुमचं करेक्ट येतं. तर ऑप्शन 2 आपण करेक्ट घेऊया. ठीक आहे. व्हेअर इज द सेटिंग ऑफ द स्टोरी. ओके, आता स्टोरीचं प्लेस कुठलं आहे रे? येस. ओके, दिस स्टोरी हॅपन नियर द लेक. नियर द लेक. ओके, नियर द लेक. येस. द टर्निंग पॉईंट इन दिस स्टोरी इज. या स्टोरीचा टर्निंग पॉईंट काय होता रे? म्हणजे अगोदर सगळ्यांना वाटलं की ती खूप चांगली पोहते. ओके, आणि सडनली लोकांना माहीत झालं की यार पोहत नाहीये. तर टर्निंग पॉईंट काय आहे? ऑप्शन वर बघा. ओके, लेट्स सी. When Mona boasted about her swimming skill, मोनानं बढ्या मारल्या ते स्विमिंग स्किल बद्दल नाही. When the teacher saves Nikki, when Nikki fall into the water, and when Mona is asked to the rescue Nikki. Yes, when Mona is asked to rescue, Mona is asked to the rescue to the Nikki. Yes, yes, हे आहे. म्हणजे आपल्याला म्हणता येईल ना, मोना इतकं पोहता येतं, पण ती स्वतः म्हणत होती की हे करा. ठीक आहे, हे करायला येतं. ठीक आहे. वेन निकी फॉल्स इन टू द वॉटर, म्हणजे मोना तिला पोहता येत नव्हतं. ठीक आहे, तर ती काय म्हणली, मला काय पोहता येत नाही, तुम्हीच कोणतरी वाचवा. तर ते आपल्याला म्हणता येईल. सो ऑप्शन 4. व्हॉट कन्क्लुजन डज वन कम टू. काय कन्क्लुजन निघतं रे फायनली? फायनली विच कन्क्लुजन केम आउट फ्रॉम द स्टोरी? दूर करणार. येस, वन शुड नेवर टेल लाईज. म्हणजे कधीही खोटं बोलू नये. ओके, तर इथे ऑप्शन 2 तुमचं करेक्ट येतं. ठीक आहे. सो ही होती बघा तुमची स्टोरी, एलिमेंट ऑफ द स्टोरी अँड क्वेश्चन रिगार्डिंग दॅट एलिमेंट्स. सो नेक्स्ट म्हणजे उद्या आपण टेन्स, पास्ट टेन्स अँड प्रेझेंट टेन्सचे रिलेटेड क्वेश्चन्स बघणार. अँड देन आपण मिनिंगफुल सेंटेन्स सुद्धा बघणार. ठीक आहे. उद्या पण आपल्याला 2 टॉपिक कंप्लीट करण्याचं मी बघणारच आहे, कारण इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. चला, तर आपण